नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह आणि मी आहे सध्या अहमदपूर तालुक्यातील नांदुरा बुद्रुक या गावामध्ये। गेल्या अनेक दिवसापासून जनतेच्या मनात काय हा मुद्दा घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे आणि आज नांदुरा बुद्रुक गावाचा नंबर लागला। माझ्यासोबत हे सर्वसामान्य नागरिक आहेत आणि ते निघाले होते शेतीच्या कामासाठी। मला वाटतं सोयाबीनचे सध्या सोयाबीन काढणे सुरू आहे, तुम्ही तिकडे निघालात। काका नाव काय तुमचं? मारुती। बरं बरं बरं, काय चालू आहे सध्या तुमचं? सोयाबीनचे गुत्ते। बरं बरं बरं, बरे आहेत का सोयाबीन वगैरे यंदाचं बरं आहे? काही बरे आहेत, काही की असे चोपडे झालेले आहेत। बरं बरं बरं, मला सांगा मागच्या 5 वर्षांमध्ये जे कामं झालेले आहेत आमदाराच्या माध्यमातून चांगले आहेत का कामं? समाधानकारक आहेत का? समाधान तेवढे काही नाहीत, पण तात्पुरतं उगा काहीतरी काय बरं दिसावं असं कोरकोरी गेलेले आहेत। पण आता इथून काय काम हो का, लाईट 8 दिवस 10 दिवस तेव्हा ते आता केबल तुटलंय तर त्याला जोडायला तयार नाही कोणी। बर, हे काम कोणता नेता करू शकेल बरं? हे असे तुम्हाला अडचणी जे येतात त्याच्यावरती काम करणारा नेता म्हणून कोणाकडे बघता? आता जे आपल्याला जे आवडतंय त्या नेत्यालाच बघावं लागेल। आवडणारा नेता हे सांगू शकणार नाही का? नाव तेवढं सांगू शकणार नाही। बरं बरं बरं, माझ्यासोबत अनेक महिला सुद्धा आहेत, मी त्यांच्याकडे गेलेलो आहे। ताई, तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला का? मिळाला। किती महिन्याचे मिळाले तुम्हाला? 2 महिन्याची। आता काल आणखी 3-3 हजार रुपये टाकलेत की काय माहिती, आम्ही बघायला नाही। तुम्ही बघितलं नाही का? तुम्ही सुद्धा चालत का सोयाबीन काढायला? हा चालेल। बरं बरं, सध्या किती आहे रोजंदारी तुमची? मजुरी किती आहे? काय गुत्ती आहे? 300 रुपये महिन्याला 300 रुपये आहे। बरं बरं बरं, महिलांसाठी हे सरकारचं काम चांगलं आहे वाटतं का? चांगलं, आता आपलं पोट भरण्यासाठी काम केल्याशिवाय उपयोग नाही। सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या पुढे माझी लाडकी बहीण योजना ही लागू केले आणि तुम्हाला 3-3 हजार रुपये भेटलेत, कोणाला 4.5 भेटलेत, कोणाला 7.5 रुपये भेटलेत असं सांगत होत्या महिला। मग आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर समजा अजित पवाराचे माणसं जर उभा राहिले त्याला मतदान करतील का हे महिला, पैसे भेटलेल्या महिला? आता सर ह्यांना बोलू थांबा थोडं, तुमच्याकडे त्यांच्याकडे जाऊ। तुमच्याकडे येतो काकू मी, थांबा। आम्हाला पैसे भेटले त्याच्याच करू की मतदान। आम्हाला आता हो लाडकी बहीण म्हणून आम्हाला दिले ते ना, त्यालाच आम्ही मदत करू की। हे योजना जी आहे माझी लाडकी बहीण योजना कायम स्वरूपी चालू ठेवायला वाटते का सरकार? आता काय माहिती, आता त्यांच्या मनावर, आता आपल्या मनावर काय ठेवतील का नाही ठेवतील। तसं सांगितलंय ना अजित पवार साहेबांनी, तसं सांगितलं की काय आमचं ठेव म्हणले की ते पण खरं बोलतात असं वाटतंय का? का आता त्याच्या मनावर, आता आपल्यापाशी काय विश्वास त्याच्यापाशी। 10 तारखेला अहमदपूरला आलेत अजित पवार, काय मागणी करायची त्यांच्याकडे? मागणी करावं काहीतरी, आता काय म्हणतील ते सगळ्या बरोबर। 1,500 रुपयामध्ये पुरतंय का सगळं? नाही पुरत, भागतच नाही 1,500। कशी मागणी करणार आहेत काय वाटतंय तुम्हाला? 1,500 काय भागत आहे, काय येतंय? तेलाचा पुडा 100 रुपयाला झाला आणि काय येईल 1,500चा? मग आणि काय भाग आले आम्हाला 1500 रुपयामध्ये काय झाले? आणखी काही माझ्यासोबत? काकू, तुम्हाला मिळाला लाभ? नाही मिळाला। बरं, तुम्हाला काय मिळालं नाही? आम्हाला काय आहे की काय नाही की कागद भरलं आलंच नाही काय। म्हणजे तुमची अपेक्षा आहे मिळेल म्हणून आणखी? बरं बरं, मिळायला तुमचं किती वय आहे? तुमचं वय किती आहे? 40-50 असं। काकू, तुमचं वय जास्त आहे दिसते मला, 60च्या आसपासचं दिसते। तुम्हाला 60 वर्षाचे तरी पैसे मिळत असतील? नाही, 60 वर्षाची बी नाही ही बी नाही। बरं बरं बरं, पुरुष मंडळीकडे जाऊया आपण। दादा, काय नाव आहे तुमचं? तुमच्याकडे येतो मी। शिवाजी मारुती वाघमारे। बरोबर, वाघमारे सर, तुम्हाला काय वाटतं माझी लाडकी बहीण योजना जी काढली आहे सरकारने, याचा लाभ सरकारला होईल का? लाभ सरकारला होत नाही असं। ही माणसांची जेवढी महिलाला जे पैसे दिलेले आहेत ते महिला काही त्यांना ते देऊ शकत नाहीत, मतदान बी देऊ शकत नाहीत, त्यांना काही करू शकत नाहीत। पहिले कसं आहे, लालची लावल्याने लावते ते इलेक्शनच्या पुढे ही बायाला काय करू शकत नाही, असं मला असं वाटत नाही काय करतील म्हणून। आमदारांनी केलेल्या कामावर समाधान आहेत? आमदारांनी केलेल्या कामावर समाधान म्हणजे कसं आहे, ते आमचं जसं कामच पडत नाही तिकडं असं। ते आमची अडचण गावातले विकास कामं म्हणजे रस्ते आहेत, नाल्या आहेत, तुमच्या जे मूलभूत सुविधा जे आहेत ते आमदाराच्या माध्यमातून झालेल्या कामावरती तुम्ही समाधान आहेत का?
मी समाधान नाही सर, मजातलं लेकरं बाळाला याला त्याला कोणती काही सुविधा आणि ते चालू झालेली नाही ना, काही केलेली नाहीत त्यांना. कोणती सुविधा भेटली नाही तुम्हाला? लेकरं बाळांसाठी कोणती शासनाची सुविधा तुम्हाला माहिती आहे का, सांगा. मला तर काय आता माहिती नाही अशी ते. शिक्षणासाठी मोफत शिक्षण आहे, शिक्षण आहे मोफत. मग तुम्ही ते लाभ घेतला नाही का? शिक्षण मोफत आहे, पण आता आपले लेकर शाळेला इथं आता तर 11वीला 12वीला चालू आहेत अहमदपूरला. मग त्यांना शिष्यवृत्ती आहेच ना, मोफत आहे शिक्षण. शिष्यवृत्तीचं आणखी घेतलो नाही, आणखी आता मग ते लाभ घेण्यामध्ये आपण कुठेतरी महाग पडतोय, कमी पडतोय असं वाटत नाही का? कागदाचा पुरवठा करावाच लागतंय, ते कमी पडण्यासाठी तेच पुरवठा होते ना ते. आता ते कागद काढून हे करून ते लाभ घ्यावाच लागेल ना त्याचा. आणखी माझ्यासोबत येथील नागरिक आहेत. सर, तुमचं नाव काय? मी बबन मेसबा वाघमारे. बर, काय वाटते तुम्हाला मागच्या 5 वर्षामध्ये जे कामं झालेले आहेत त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय? काम आम्हाला असं वाटतंय, एका दृष्टीने आम्ही एक विचार केला तर बेकारी ही जास्त वाढली. काम आले, काम कुणाला आले? भांडवलदाराला आले. गरीबाला काय आलं? काहीच नाही. त्याच्यामुळे ह्या कामावर आम्ही नाखुश आहोत. गरीबाच्या हाताला कामं देणारा नेता म्हणून कोणाकडे बघता? आम्ही गरीब. आता एक बघा, तुम्हाला सांगतो, असा एक महाराष्ट्रामध्ये एकच नेता आता सध्याच्या आमच्या नजरेत आहे. कोण? नितीन गडकरी साहेब. बाकी नेते कामाचे नाहीत बिलकुल. विकास रत्न आम्ही म्हणतच नाही. गडकरी साहेब आता आमच्या नजरेत पंतप्रधान अशा पदाचा आणि हो, ही आमची भावना आहे आमची. आपण खूप पुढच्या गोष्टी बोलत आहोत. आपण महाराष्ट्र आणि तालुक्यामधलं बोलूया. बोला. तालुक्याला विकासाची गंगा आणणारा कोणी नेता आहे का नाही तुमच्यामध्ये? आजपर्यंत तिघाचं बघितलं आम्ही, चौघाचं. कोण कोण चौघ आहेत ते? खानाडे साहेबाचं बघितलं, विनायक साहेबाचं बघितलं, विनायकरावचं, भाऊसाहेब पाटलाचं बघितलं. आता एक आमची अपेक्षा आहे की दिलीपराव देशमुख विकास करतील आणि होणार. नवीन चेहरा. मागच्या टर्ममध्ये त्यांचा निसटता पराभव झालाय, म्हणून त्यांच्याकडे लोक बघतात का आमदार होतील म्हणून, असं बघतात त्यांच्याकडे? बघावंच लागेल. त्यांचं हे गाव आहे ना, नांदुरा बुद्रुक हे दिलीपराव देशमुखचं गाव आहे, म्हणून तुम्ही असं बोलताय का? बाहेर 15 दिवसापासून मी फिरतोय. दिलीपराव देशमुखांचं तुम्ही पहिल्यांदा त्यांच्याच गावामध्ये नाव घेताना तुम्ही पहिला व्यक्ती बघतोय मी. हो, मी काय म्हणतो, बाहेर गावच्या आमदाराचा आम्ही आजपर्यंत 20 वर्षापासून बघत आहे सगळ्या गोष्टी. आम्हाला त्या अपेक्षा आहेत ना, गावचा आमदार हो, तालुक्याचा. आता नवीन तरुण तरफदार आहेत, अनुभवी आहेत. एका गावच्या मतदानावर आमदार होऊ शकते का? होऊ शकत नाही. तसं आहे, आम्ही फिरलेले आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये, प्रचारामध्ये गावोगाव त्यांची आहे, चांगली इमेज आहे. असं नाही की नाही, असं नाही. प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते आहेतच त्यांचे. हा, आणखी काही नागरिकांकडे वाशिमभाई, आपण यांच्याकडे जाऊया. काका थांबलेत. काका, नाव काय तुमचं? मारुती वाघमारे. बरं, मारुती वाघमारे सर माझ्यासोबत आहेत. काय सोयाबीनचं गुत्त घेतलं का तुम्ही पण? बरं, कितीच आहे गुत्त? आहे का आता आम्हाला 4000 रुपये एकर द्यायले. बाहेर लोक काही 5000 6000 घेते. बरं, इथं आता काय मनभाव आहे सगळा. काय वाटते तुम्हाला? काय वाटते मागच्या 5 वर्षामध्ये जे कामं झालेले आहेत त्या संदर्भात काय वाटते तुम्हाला? काय कामाचा विकास काय असा तसाच आहे बघा. काय गोरगरीबाला काही मिळालं नाही. गोरगरीबाला कोण देऊ शकते कामं? दिवसाकाला काही योजना आणले लावले तर लागतेच काम. आता योजना करायचं काम कुठून लागणार आहे? त्याची कल्पनाच नाही काही कामाची. इथवर पोहोचले तर काम आहेत. नांदुरा बुद्रुक गावामध्ये आल्यानंतर काही महिला आणि पुरुषांशी संवाद साधला आणि त्याचबरोबर माझ्यासोबत इथे काही नागरिक सुद्धा माझ्या डाव्या बाजूला तुम्ही बघत आहात. वासुभाई, आपण त्यांच्याकडे जाऊया. नेमकी काय त्यांची भावना आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. सर, काय नाव आहे आपलं? मुकुंद देशमुख, मुकुंद काशनाथ देशमुख. बरं, काय चाललंय सध्या? काय नाही साहेब, शेतातले सोयाबीन काढणं चालू आहे. सोयाबीनला काही भाव नाही सध्याच्याला. सरकार काही भाव देत नाही, काय नाही. शेतकऱ्याची परिस्थिती बिकट होत चालली असेल. बरं, हे झाला एक मुद्दा. मग आता लगेच लागली, आता विधानसभेची निवडणूक लागली आहे. कोणासाठी चांगला आहे वारं सध्या तालुक्यामध्ये? रनिंग आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासाठी वातावरण चांगलं आहे. नांदूर नगरीमध्ये 2,45,00,000 रुपयाचे काम केलेले आहेत साहेबांना नांदूर या गावामध्ये.
आणि साहेबाचं चांगलं सुख समाधानानं अहमदपूर तालुका राहायचा असला तर बाबासाहेब पाटीलच आमदार झाले पाहिजे. बरोबर. आता बाबासाहेब पाटील तर अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत, मग जनता त्यांना स्वीकारेल का, काय वाटतं तुम्हाला? 100% स्वीकारेल साहेब. त्यांच्या कामाची पावती ही जनता मतदान रूपातून दाखवून देईल. आणखी काही माझ्यासोबत येथील नागरिक असणार आहेत. सर समोर आहे ना, मी तुमच्या सोबत संवाद साधण्यासाठी आलोय. आपलं नाव सर? विनोद देशमुख. बरोबर. मागच्या 5 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे, कामं जे झालेले आहेत, समाधानकारक आहेत वाटते तुम्हाला? हो का, मी एक शेतकरी, एक नात्यातून असा बोलतो, मी शेतकऱ्यांचाच मुलगा आहे. मला असं म्हणायचे, फक्त शेतकऱ्याला मालाला भाव नाहीये, कसाच नाहीये. शेतकऱ्या आज सोयाबीन जर काढलं तर खर्चा वजा काहीच उरत शिल्लक राहत नाहीये. खर्च जर लिहून ठेवला तर जीव आहे. फक्त आम्हाला असंच म्हणायचे, कुठलंही सरकार येऊ, कुणी येऊ आणि काही येऊ, शेतकऱ्याला योग्य भाव द्यावा, शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्यावा, हीच आमची अपेक्षा आहे. हो, कुणीही काम करा, काही करा, कसंही करा, काही करा, शेतकरी जगला तर सगळं जगल, नाही तर काही नाही जगणार. मग शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देईल असा नेता कोण आहे तुमच्या नजरेत? काही नाही, सर्व येतात फक्त सत्तेवर. फक्त विरोधी पक्षालाच काळजी आहे लोकांची. सत्तेत जी बस त्याला काही काळजी नाही. देवेंद्र फडणवीस पाठीमागे म्हणले की 6,000 रुपये आम्ही हमी भाव देऊ, त्यांनी रथ यात्रा काढली, कोणती अंत्ययात्रा काढली, काही माहित नाही आम्हाला. काय दिला भाव? आज 41-42 सोयाबीन आहे, 6 क्विंटल सोयाबीन निघते एकरी. काय होतं, 24,000 रुपये होते, काढायला 7,000 रुपये द्यायचे, 4,000ची बॅग, 3,000 खताचं पोत, शिल्लक काय? मायनस शेतकरी 2,000 जातो. कसा शेतकरी वर येईल, मरणात राहील का? याचे परिणाम विधानसभा निवडणुकीवर पडतील का? 100% पडतील ना, का नाही पडणार? कोण जो हमी भाव देईल शेतकऱ्याच्या पाठीमागे जो राहील त्याच्या मागे सर्व शेतकरी राहील इथून पुढे, नाही तर काहीच राहणार नाही. मग इथून पुढे सोपळा साप. मासूम भाई, आपण पुढे जाऊया आणि येथील नागरिक आहेत. सर आपलं शुभ नाव? रमेश मुसने. बरं बरं बरं. काय सांगता, तुमच्या दृष्टीमध्ये आता काय सध्या चालू आहे? सध्या काय, शेतीला भाव नाही, शेतकरी नाराज आहे, शेतकरी वर्ग आघाडी सरकारवर. बर. हमी भाव दिला शासनानं तर चांगलं राहिलं असतं, पण ते शासन सत्तेत जी आहे ती देतो म्हणतात, विरोधक तेवढं उठाव करते, त्यांनी आले की परत तेच. हमी भाव सोयाबीन परवडणार झाले शेतकऱ्याला. महिलांसाठी एक योजना काढून ठेवली 2 महिन्यापासून, त्या संदर्भात काय वाटते? महिलांसाठी काढली 1,500. इथं शेतकरी मरतो, 1,500 काय होणार शासनाच्या? हा, त्या महिलेचे जे तिचा वडील असतील, नवरा असेल, कोणी असेल, ती चालला मरून, 1,500 काय होती त्या महिलेच्या? हा, शेतकरी सगळा नाराज वर्ग, दबला गेला सगळा. शेतीला उत्पन्न कमी, खर्चात जास्त झाला. 1,500 काय घरवर येते त्या शेतकऱ्याचं? आता लागल्यात निवडणुका पुन्हा, मग कसं राहील? कोणासाठी वारं कसं राहील? आमदार साहेबाचे काम चांगलं आहे, तसं भरपूर आमच्या गावासाठी केलेत. बर. चांगलं काम केलेले आहेत, भरपूर निधी आलाय नांदूर मध्ये. आता जर आता थोडं मताची विभागणी होणार आहे, ओबीसी प्लस ओपन, त्याच्यात जरांगे फॅक्टर एक बोललं जातं इथं, त्याचा काय परिणाम होईल का तालुक्यामध्ये? होईल की, होईना असं तसं होणार. ओबीसी समाजाचा होणार की होणार. आपण इकडे नागरिकांकडे जाऊया. सर अलीकडे तुमच्यावर ऊन आलेला आहे, आपण व्यवस्थित तुमच्याशी मला बोलता येईल. तुमचं नाव सर? सतीश रघुनाथ चिट्टे. बरं बरं. चिट्टे साहेब माझ्यासोबत आहेत. काय वाटतं आता या लोकांच्या तुम्ही प्रतिक्रिया ऐकल्या, खरं सांगतायत ही विकास? बरोबर आहे ना. शेतकऱ्याच्या मालाला भाव काय काय कुठला मिळाला भाव? सोयाबीनला नाही, कुण्या पिकाला नाही, कुण्याच मालाला भाव नाही ना. कोण देऊ शकेल, नेता कोणता देऊ शकेल या पिकांना भाव? काय इलेक्शनच्या अगोदर सर्वच म्हणालेत आम्ही असं करू तसं करू म्हणाले. इलेक्शन झाले की सर्व विरोधी पक्षाच उचलले. प्रत्येकच सत्तेत आले की सत्तेत यायपर्यंत तशीच म्हणाली, आणि पुन्हा नंतर काहीच नाही. आता बरेचशे दिवसापासून आपण बघतच आहो ना, काहीच नाही. शेतकऱ्यांच्या पाठीमागे कोणीच राहायला गेले. विधानसभेमध्ये कोणाला चांगला आता लोक नजर ठेवले आहेत की आता पुढचा आमदार हा असेल म्हणून कोणाकडे बघत आहेत तुमच्या दृष्टीने? बाबासाहेब पाटलाकडे.
तुम्हीच म्हणता की त्याच्याच कार्यकाळामध्ये भाव मिळाला नाही आणि पुन्हा बाबासाहेब पाटील. नाही म्हणजे कसं आहे, तालुक्यावर बरीचशी कामं केलीत ना त्यानं. बरीचशी कामं केलेली आहेत. प्रत्येक गावामध्ये बरेचसे निधी हे ना ओपन करून दिलेला आहे. बरीचशी कामं केलेली आहेत. वासुभाई आपण काकाकडे जाऊया. या काका, काय चाललंय तुमचं? अलीकडे या. काय नाव आहे? अरे वाघमारे. बरं बरं बरं, काय चाललंय सध्या तुमचं? सध्या काय नाही, सरपंचाकडे रोजचे काम चालू आहेत. पाणी बिजीत राहतं. कुठला मार्ग चालू आहे तुमचा कामाचा? इथं नांदूर मध्येच शेतातलं काम करता किंवा इथं बिजीत हल्ले सोडले काम करतात सरपंचाची इथं. बरं. आता नाल्याचं काम चालू करणं, आता गटाचं काम चालू करणं दसरा झाल्यावर इथं माग मध्ये काम एवढे काम चांगले व्हावेत म्हणल्यावर मग आमदार कोण होणार आहे पुढचा? आमदार आता कोण होतं काय माहित आपल्याला. आता ते खंदाडी होतोय का इनायसा होतोय का बाबासाहेब पाटील होते कोण माहिती. कोण होईल असं तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला बहुतेक खंदाडी होईल वाटाले. बरं बरं. काय काय कामं केलीत खंदाडे साहेबांनी? फक्त काम केलेत, पण घरकुलाचे, कोणाचे कशाचे, कोणते रोडचे, कशाचे काही काय काम केले. बरं बरं बरं. आणखी काही माझ्यासोबत एक तरुण युवक आहे, मी त्याच्याकडे जाणार आहे. भैया, काय नाव आहे तुमचं? माझं नाव परवा मलवाड. बरं बरं बरं. काय वाटतं या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून? समाधानकारक आहे का? मागच्या 5 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे, कामं झालेली आहेत, समाधानकारक आहेत? समाधानकारक आहेत. सर्वांचे मत वेगवेगळे असतात. कुणाचं मत एक येऊ शकत नाही. पण माझं मत असं आहे, जर मालकांना तिकीट जर भेटलं तर मालक खरंच मनावर तशी कामही करतील. पण तिकीट भेटल्या घरी मालकांना जर भेटलं, जर भाजपमधून मालक समाधानकारक कामही करतील. आणि सर्वांचं मत असं आहे, माझं तर मत आहे, सर्वांचं सांगू शकत नाही, पण मालकांना एकदा तिकीट भेटावी. तर हे होते माझ्यासोबत नांदुरा बुद्रुक येथील नागरिक. मुद्दा एक, मतांतर अनेक. या जर प्रतिक्रिया तुम्हाला जर आवडल्या तर दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेल्या आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN4. आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.